हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पारंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, 2014 पासून 2018च्या क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसाल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, कोणत्या टॉपिकवर आयोगाचा भर आहे, ते पॉईंट तुमचे या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील मित्रांनो. तसेच कोणते कोणते प्रश्न रिपीट झालेले आहे ते पण तुम्हाला समजेल. त्या पॉईंटनुसार तुम्ही अभ्यास करू शकता मित्रांनो. आता अत्यंत महत्त्वाची PIQ सिरीज आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर MPSC अपडेटसाठी MPSC नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पारंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दररोज नवीन नवीन माहिती मिळू शकेल मित्रांनो. तर टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचे क्वेश्चन काही बघितलेले होते. आज काही पॉलिटीचे क्वेश्चन आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न, लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर बरोबर कोणतं विधान नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर फर्स्ट आहे कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम, म्हणजेच लीगल सर्व्हिस अथॉरिटीज ॲक्ट 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला. सेकंड आहे लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो. थर्ड आहे लोकन्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. फोर्थ आहे लोकन्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यासमान असतो. तर मित्रांनो, लोकन्यायालयाबाबत काय चुकीचे विधान आहे ते ओळखायचे आहे. तर पहिलं विधान हे कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम 1987 नुसार लोकन्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला. तर फर्स्ट हे विधान बरोबर आहे. सेकंड, लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तीचाच समावेश होऊ शकतो. तर मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला कोणते विधान चुकीचे आहे तेच ओळखायचे आहे. तर ऑप्शन सेकंड हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबतीत खालील विधाने विचारात घ्या. आहे आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. ब आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. क आहे आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. ड राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. ई राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. तर वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर बरोबर विधानं कोणती आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. पर्याय उत्तरे आहे अ, ब, क, सेकंड ब, क, ड, थर्ड ब, ड आणि ई, फोर्थ आहे अ आणि ड फक्त. तर मित्रांनो, आयोगाची नियुक्ती म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा. तर राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती कधी झाली होती? डिसेंबर 1953 मध्ये केली होती. तर अ हे विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, एलिमिनेशन पद्धतीने हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतोय. तर यामध्ये सेकंड आणि थर्ड ऑप्शन निग्लेक्ट होईल, कारण अ हे विधान बरोबर आहे. ब आयोगाच्या प्रमुखपदी फजल अली हे होते आणि आयोगाने अन्य दोन सदस्य HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. तर मित्रांनो, ब हे विधान चुकीचं आहे. तर आपलं फर्स्ट ऑप्शन पण निग्लेक्ट होईल आणि आपला करेक्ट आन्सर कोणतं असेल? तर फोर्थ अ आणि ड फक्त. तर क विधान आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केला. तर ते विधान पण चुकीचं आहे. ड राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला. तर ड हे विधान बरोबर आहे. ई राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. तर हे विधान पण चुकीचं. नेक्स्ट क्वेश्चन, एकतेच्या पुतळ्याबाबत स्टॅच्यू ऑफ युनिटी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन आहे 182 मीटर उंच असलेल्या एकतेचा पुतळा हा न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आकाराने दुप्पट उंचीचा असेल. सेकंड ऑप्शन आहे पुतळ्याची मीटरमध्ये असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदारसंख्येच्या बरोबरीची साध्य आहे. थर्ड आहे 31 ऑक्टोबर 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145वा जन्मदिन दिवस म्हणून साजरा केला गेला. आणि फोर्थ आहे वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, एकतेच्या पुतळ्याबाबत म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी बाबत कोणते विधान चुकीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे आणि ही प्रश्नपत्रिका राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019ची आहे, हे लक्षात ठेवा. त्यानुसार 2018च्या चालू घडामोडीवर हा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल कोणते विधान चुकीचे आहे? तर 31 ऑक्टोबर 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145वा जन्मदिवस म्हणून साजरा केला गेला. तर हे विधान चुकीचे आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे मानवी सांगाड्यात 5 प्रकारचे हाडे असतात. ब वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची लॉंग बोन्स कार्य आहेत. क स्नायूबंधांना दबावापासून वाचवणे ही सपाट हाडांचे म्हणजे फ्लॅट बोन्स कार्य आहे. तर पर्याय उत्तर आहे विधान अ, ब बरोबर. सेकंड विधाने ब आणि क बरोबर. थर्ड विधाने अ, क बरोबर. फोर्थ आहे सर्व विधाने बरोबर. कोणती विधाने बरोबर आहे यापैकी?
तर मानवी सांगाड्यात 5 प्रकारची हाडे असतात. तर अ हे विधान बरोबर आहे. तर यामध्ये सेकंड ऑप्शन आपलं निग्लेक्ट होईल. ब वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची लॉंग बोन्स कार्य आहे. तर मित्रांनो ब हे विधान पण बरोबर आहे. कारण वजनाला आधार देण्यासाठी आपल्या पायांमध्ये आणि हातांमध्ये लांब हाडे असतात. तर त्यांची कार्य असते की ते वजनाला आधार देतात आणि हालचाली सुलभ करतात. तर ब हे विधान बरोबर आहे. क विधान स्नायूबंधांना दबावापासून वाचवणे ही सपाट हाडांचे फ्लॅट बोन्स कार्य आहे. तर मित्रांनो क हे विधान चुकीचे आहे. तर मित्रांनो यापैकी योग्य विधान कोणते आहे? तर अ आणि ब. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, परमाणु पुरवठादार गटा म्हणजे NSG बाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? तर कोणती विधाने बरोबर नाही ते ओळखायचं आहे. तर फर्स्ट आहे सुरुवातीला परमाणु पुरवठादार गटात 7 सरकारे सहभागी होती. सेकंड 2018 पर्यंत परमाणु पुरवठादार गटात 51 सरकारे सहभागी होती. थर्ड 2018-19 साठी परमाणु पुरवठादार गटाच्या अध्यक्षपदी लाटविया आहे. आणि फोर्थ आहे अणुतंत्रज्ञान निर्यातदार बनवण्यासाठी भारत हा परमाणु पुरवठादार गटात सामील होऊ इच्छितो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर कोणती विधाने बरोबर नाही म्हणजे चुकीचे विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर परमाणु पुरवठादार गट बाबत 2018 पर्यंत परमाणु पुरवठादार गटात 51 सरकारे सहभागी होती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. कारण हे विधान चुकीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिक्स शिखर परिषदांबाबत योग्य जोड्या लावा. तर अ ब कड हे वर्ष दिलेलं आहे आणि राईट साईडला परिषद दिलेली आहे. तर 2014 तर याची जोडी कशाला लागेल? ब्रिक्स शिखर परिषदाची तर फोर्टालेझा शिखर परिषद. अ ची सेकंडला जोडी लागेल. तर यानुसार थर्ड आणि फोर्थ आपला ऑप्शन निग्लेक्ट होईल आणि फक्त फर्स्ट आणि सेकंड राहील. 2015ची जोडी कशाला लागेल मित्रांनो? तर ती उपा शिखर परिषदेला. तर ब चं फोर्थ. तर यानुसार फर्स्ट ऑप्शन पण आपलं निग्लेक्ट होईल आणि आपलं करेक्ट आन्सर काय असेल? तर सेकंड ऑप्शन. 2014ची फोर्टालेझा शिखर परिषद, 2015ची उपा शिखर परिषद, 2016ची गोवा शिखर परिषद, 2017ची झियामिन शिखर परिषद आणि 2018ची जोहान्सबर्ग शिखर परिषद. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2018 बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर फर्स्ट आहे या विधेयकात लाच देणे हा आता गुन्हा ठरविणारी खास तरतूद करण्यात आली आहे. सेकंड, या विधेयकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील विविध तरतुदी बदलल्या आहेत. थर्ड आहे या विधेयकात न्यायमूर्ती BS चौहान यांच्या अध्यक्षतेखाली 21व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारसीचा समावेश करण्यात आला आहे. फोर्थ आहे सनदी सेवकांना लाच देणाऱ्या नागरिकांना दोषी ठरविल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यास युनोच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदेच्या तत्वाशी सुसंगत करण्यात आले आहे. तर मित्रांनो भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2018 बाबत कोणते विधान चुकीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर थर्ड ऑप्शन, या विधेयकात न्यायमूर्ती BS चौहान यांच्या अध्यक्षतेखाली 21व्या विधी आयोगाने केलेल्या शिफारसीचा समावेश करण्यात आला आहे. तर हे विधान चुकीचं आहे. तर आपल्याला विधान चुकीचं ओळखायचं आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 31 जानेवारी 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ब्ल्यू मून ही घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. तर अ आहे ब्ल्यू मून, सुपरमून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता. ब जेव्हा 2 पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्रास सुपरमून म्हणून संबोधले जाते. क जेव्हा पूर्ण चंद्र व पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा ब्ल्यू मून असा समजले जाते. तर योग्य विधाने ओळखायचे आहे. पर्याय आहे फक्त अ, सेकंड फक्त अ आणि ब, थर्ड फक्त ब आणि क, फोर्थ आहे फक्त अ आणि क. तर 31 जानेवारी 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ब्ल्यू मून ही घटना घडली. तर त्याबाबत विधान दिलेले आहे. तर ब्ल्यू मून, सुपरमून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एका दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता. तर अ हे विधान मित्रांनो बरोबर आहे. कारण ब्ल्यू मून केव्हा म्हटले जाते? तर जेव्हा एकाच महिन्यामध्ये दोनदा पौर्णिमा येते त्याला ब्ल्यू मून म्हटले जाते. आणि सुपरमून तर चंद्र हा मोठा दिसतो कारण तो पृथ्वीच्या जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो तर त्याला सुपरमून असे म्हटले जाते. आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एका दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता. तर अ हे विधान बरोबर आहे. ब जेव्हा 2 पूर्णचंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्रास सुपरमून म्हणून समजले जाते. तर मित्रांनो हे विधान चुकीचं आहे. त्याला सुपरमून म्हणून नाही ओळखले जात तर त्याला ब्ल्यू मून म्हणून ओळखले जाते. क विधान जेव्हा पूर्णचंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा ब्ल्यू मून म्हणून समजले जाते. तर क विधान चुकीचं आहे. कारण जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी जवळ असतो तेव्हा सुपरमून म्हणून ओळखले जाते. तर क हे विधान पण चुकीचं आहे. आणि मित्रांनो आपल्याला योग्य विधाने ओळखायचे आहे. तर फक्त अ, तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे.